सध्या तरी मुरबाड असू द्यात किंवा मग शापूर या विभागातील खेळाडूंना एक इंटरनेटच्या मार्फत प्लॅटफॉर्म देण्याचं काम उमेश घोडे सातत्याने करताना आपल्याला पाहायला मिळतात. मुरबाड टेनिस क्रिकेट इंस्टाग्रामचं पेज जे व्यक्तिमत्व चालवतं आणि सातत्यानं अनेकांना फ्रेममध्ये आणण्याचं काम करतायत. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. आय थिंक बाळामाने सरांना आपण इथून मात्र पाहाल मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळत आहेत. अर्थातच इथून मात्र प्रसाद सहस्रबुद्धे सर माफ करा महेश सरांना आपण इथून मात्र पाहत आहे. मॅचला सुरुवात होतीये. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. मॅचला इथून मात्र स्टार्ट होईल. गोलंदाज ट्रॅकवर षटक क्रमांक पहिलं डिलिव्हर करण्याकरिता योगेशला इथून मात्र आणलं गेलंय. योगेशला आपण इथून मात्र पाहताय. पहिलाच बॉल हलक्या हातानं फक्त इथून मात्र दिशा दर्शवली जाईल. नक्कीच धाव मिळणार नाही. क्षेत्ररक्षण पॉवरफुल होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि निश्चितपणे जर का आपण बघितलं तर बॅकबोन क्रिकेटचं आणि ते स्ट्रॉंगली असणं गरजेचं आहे. सध्या तरी या चेंडूवर पाहायला मिळालंय ते म्हणजे अर्थातच बाळूक संघाचं क्षेत्ररक्षण पॉवरफुल. डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा शिकतात या हो सर बॅट इथे मात्र फटका कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रयत्न करेल पण अर्थातच ग्रामीण सम्राट अग्री हृदय सम्राट बाळामामा मात्रे यांच्या फ्लेक्स नजदीक चेंडू बाउंड्री यांच्या बाहेर निघून जातोय. आजच्या दिवसातील पहिला चौकार 4. अशा पद्धतीने 4 या अंकावर सुरुवात दमदार करायला इथून मात्र सुरुवात केली आहे. असं म्हटलं जातं की पहिला वार हा लाख मोलाचा असतो आणि तोच पहिला वार कुठेतरी मात्र लाख मोलाचा सध्या तरी पाहायला मिळाला बॅटरच्या बॅटमधून. योगेशला आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर काळूरामला इथे मात्र आणले गेले. षटक क्रमांक पहिलं डिलिव्हर करण्याकरिता क्षमस्व काळूरामला आणले गेले. ओहो यावेळेस शॉट टर्नमॅनला हलक्या हातानं फक्त दिशा देतील या चेंडूला. सिंगल करिता पुनश्च एकदा आगेकूच करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल न धावसंख्या 5. चेंडू संपतायत आतापर्यंत 4 धावसंख्या 5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. प्रत्येकाला 6 संधी इथून मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाला फलंदाजाच्याही वाटेला येताना पाहायला मिळत आहेत. डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे. निसर्गाची देण म्हणून ज्याच्याकडे आम्ही सातत्याने म्हणत आलोय कारण एक वेगळा वलय असतो बॅट फिरवण्याचा आणि एक वेगळी शक्ती ही त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तेच कुठेतरी आता मात्र इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि डावकुऱ्या हाताचा फलंदाज समोर मात्र पाहायला मिळतोय दशरथ. आय थिंक पहिलाच चेंडू खेळतोय आपल्या या इनिंग मधला किंवा आपल्या या कारकिर्दीतला सध्या तरी दिवसातला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. फेक आहे इथून मात्र निर्धाव. चेंडू संपतील 5 धावसंख्या 5. येस गोलंदाज तयार काळूराम. क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करताना पाहायला मिळतील. कलेक्शन होईल फेकी होईल तोपर्यंत धावा कन्वर्ट केल्या जातील इथून मात्र. अर्थातच एक एकेरी धावेने धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 या अंकावर. चला टायमिंग मध्ये षटक संपवलेलं आहे. मग याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही वेळ घ्याल पण आम्ही टायमिंग मध्ये जरी संपवलं असेल तरी आम्ही एकच म्हणू की थोडीशी घाई करा. षटक क्रमांक पहिले संपलाय. धावसंख्या बिनबाद 6 या अंकावर धावफलक. थँक्यू सो मच डीजे. सुरेख गीत घुसवत आहेत आणि आय थिंक मॅचला सुरुवात गणेशला आणलं गेलं. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता क्वेरी आहे मैदानामध्ये. कदाचित त्यामुळे की काय चेंडूला सध्या तरी थांबा दर्शवला गेलाय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज गणेश इथून मात्र तयार. षटकातील पहिलाच बॉल तेच थरडार चेंडू फर्रार असं वाटलं होतं पण थोडंसं दिशा भरकडली गेली. आम्ही सातत्याने म्हणू मग वेगावर आणि टप्प्यावर आपल्या नियंत्रण ठेवा.
कुठलाही असा चेंडू नसेल की तो मात्र अवंत स्वरूपात फेकला जाईल. कुठेतरी मात्र तेच असणं गरजेचं आहे. वेगावर टप्प्यावर नियंत्रण थोडासा उकला गेला व्हाईट बॉलच्या स्वरूपात इथून मात्र सांगता. ओ हो हो यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू विकेट क्रमांक 1 भरवतो इथून मात्र दशरथ पॅक्टर डगआउट. आता आणि धाव मिळते इथे मात्र सिंगल. धावसंख्या 8 या अंकावर चेंडू संपतील 2 धावसंख्या 8. आय थिंक इच्छावर का जर का आपण ध्वज बघितला तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं ध्वज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. जगात भारी 19 फेब्रुवारी भगवा कलर आहे त्याही तिथे. भगवा कलर आहे त्याही तिथे. ओ हो हो यावेळेस उडवलं गेलंय. स्ट्रोक चांगलाय. झेलला इथून मात्र संधी होईल का कन्वर्ट झेल. यस इथे मात्र झेल होतोय कन्वर्ट. विकेटचं होतं बटन. फलंदाजाला परतावा लागेल असल्याला. येस काही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कॉट बिहाइंड सुरुवात म्हणजे एच बॅटला जेव्हा चेंडू लागतो त्याकरिता आणि LBW पायचीच्या स्वरूपात जेव्हा आपण बाद होता ते वगळता आपण प्रत्येक गोष्टीकरिता इथून मात्र तिसऱ्या पंचांची म्हणजे रिव्ह्यू आपण घेऊ शकता. आणि तोही घेण्याकरिता आपण फक्त तुमच्याकडे ते 15 सेकंदाचा अवधी असणार आहे. 15 सेकंदाचा अवधी संपल्यानंतर कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू इथून मात्र पंच स्वीकारणार नाही आहेत. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. ओ हो हो टप्पा अचूक आहे आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल होईल. डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. अर्धा फेक षटक काय पॉवरफुल आहे पहा. आत्तापर्यंत 2 धावा एक अवांतरांचे म्हणा पण त्यानंतर 2 धावा इथे मात्र खर्च केल्या गेल्यात. चेंडू संपतील 4 धावासंख्या 8. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहताना इथून मात्र आपण पाहत आहे. गणेश गोलंदाजी ट्रॅकवर. सिंगल इथून मात्र मिळते. सिंगल शिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाही आहे. सिंगलला धावासंख्या 8 माफ करा 9. थोडंसं स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज या फ्लॅटनं चेंडू कदाचित कन्वर्ट झाला असता. गॅप एअरलाय गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. चौकार 4. मिनिटे इथे मध्ये संपलेली आहेत. या गोष्टीची आपण नोंद घ्या. षटक संपलंय. अंतिम चेंडूवर चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराच्या बढतीने धावसंख्या 13. तिसरं षटक क्रमांक 3चं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर जगदीशला इथे मात्र आमंत्रित केले गेले. जगदीशवर जिम्मेदारी इथून मात्र सोपवली गेली आहे. पाहूयात जिम्मेदारी
कशा पद्धतीने पार पडेल. स्ट्रोक तर चांगला आहे, पॉवरफुल स्ट्रोक आहे. आणि तदनंतर मात्र पॉवरफुल स्ट्रोकमध्ये थोडीशी ताकद कमी पाहायला मिळाली इथून मात्र. आणि निश्चित रूपाने त्याचा फायदा घेत धावा किती कन्वर्ट होतील तर निश्चित रूपाने धावा इथून मात्र मिळतील 2. धावसंख्या 15 या अंकावर. येस गोलंदाज या जगदीश. नेक्स्ट बॉल स्ट्रोक चांगला आहे, उडवला गेला. यावेळेला झेलला संधी, होईल का झेल? यस डेफिनेटली विकेटचं बटन. फलंदाज होईल बाद तंबूच्या असल्याला. चिडू बावड्यांच्या दिशेने धाव घेताना चौकार 4. ड्रिंक्स ब्रेक वगैरे नसणार आहे या गोष्टीच्या पण नोंद घ्या. पेय विश्रांती नसणार आहे. आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. पावलांचा वापर पुढे सरसवण्याचा प्रयत्न थोडीशी कमी पुनश्च एकदा पाहायला मिळते. जितका आपण मग पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न कराल तेवढा चेंडू जज करणे आपल्याला मग गरजेचं आहे. कधी कधी मग चेंडूचा वेगही तितकाच आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याला इथून मात्र फेस करणं इथून मात्र थोडंसं कधी कधी कठीण होतं. त्यालाही चांगल्या पद्धतीने सामोरे जाताना आता मात्र आपल्याला बॅटर पाहायला मिळाला अर्थातच पंकजला. यस 3 चेंडूंकरिता इथून मात्र पॅनलाइज केले गेले. इथं आपण पाहू शकता फाईन लेग डीप फाईन लेग मधून चेंडू ट्रॅव्हल येईल. थोडासा अडथळा आहे तिथे. चौकाश मित्रांनो आम्ही एकच पोचू आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. चौकार 4. हॅलो ठीक हॅलो ठीक हॅलो हॅलो चला 13 मिनिटं इथून मात्र आपली संपुष्टात येताना पाहायला मिळतात. जाऊयात मॅचच्या दिशेनं. षटक क्रमांक 3 संपलाय. धावसंख्या 25-25. क्षमस्व थोडंसं आम्ही तुमच्यापासून दूर होतोय. सर बॅट नाही ते मात्र फटका कन्वर्ट केला गेलाय. ओहो हो हाताने नव्हे पण स्वतःच्या अंगाने क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. कमसे कम धावा तर वाचवले आपल्या टीम करिता. आणि धावा किती कन्वर्ट झाल्यात तर निश्चित रूपाने इथून मात्र धावा कन्वर्ट झाल्या त्या चेंडूवर 2. धावसंख्या 2 धावेने पुन्हा एकदा वधारले. 27-27 गरजेचं आहे निश्चित रूपानं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. नेक्स्ट बॉल डान्स करत जणू चेंडू निघालाय मैदानामध्ये. सिंगल अस्मियल. सिंगलला धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन वधारेल. 28-28. 2 चेंडूचा खेळ संपुष्टात. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. चौथ्या षटकातील 5 षटकांचं हे सत्र आहे. पण अंतिम षटकामध्ये 3 चेंडू कमी डिलिव्हर करायचे आहेत. म्हणजे फक्त 3च चेंडू इथून मात्र फेकले जातील. कारण ब्राह्मणगाव संघाला येस अंतिम षटकामध्ये येस 5व्या षटकामध्ये आणि अर्थातच ब्राह्मणगाव संघाला 3 चेंडूकरिता पॅनलाइज केले गेले. गोलंदाज या स्ट्रोक चांगला आहे. मिस टायमिंग होऊ शकतो की काय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचेल. नो मॅच झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. मानव विरहित क्षेत्र चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि तोपर्यंत पोहोचतील.
पोहोचतील तिथे मात्र क्षेत्ररक्षक, तोपर्यंत धावा कन्वर्ट होतील तरी किती? डेफिनेटली तुम्हाला धावा कन्वर्ट होतील. या चेंडूवर 2 धावसंख्या 30 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडूचा खेळ संपलाय. फलंदाज या षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न. मी आधी म्हटलं की जर आपण पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करता तर चेंडूचा वेग ही तिथे मात्र थोडासा जास्ती आपल्याला पाहायला मिळतो. थोडा जास्ती वेग पाहायला मिळतो आणि त्यामध्ये फेस करत असताना थोडासा कदाचित जजमेंट जर का प्रॉपर असेल तर कदाचित चांगल्या पद्धतीने फेस येऊ शकतो. सिंगल इथून मात्र मिळते. चेंडू संपतायत 4. आता मात्र गणेशच्या भात्यात येईल 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. गणेशला कंटिन्यू केलं कारण दुसरं षटक हाताळण्यानंतर चौथं षटक हाताळण्याकरिता त्याला मात्र आमंत्रित केले गेले. गोलंदाज या अलॉंग दी कार्पेट पद्धतीनं हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपण इथून मात्र पाहाल सिंगल करिता वनश्य एकदा आगीकूच करतील. चेंडू संपतील 5. अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. चला मॅचला सुरुवात करायची. गोलंदाज या तेच तर्रार चेंडू फर्रार कन्फ्यूज पाहायला मिळाला बॅटर इथे मात्र. षटक समाप्तीचा इशारा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32-32. या षटकामध्ये फक्त 3 चेंडू डिलिव्हर केले जातील कारण 3 चेंडूकरिता पॅनलाइज केले गेलाय इथून मात्र ब्राह्मणगाव संघाला. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या फास्ट. 17 मिनिटं इथून मात्र संपलेली आहेत. धावसंख्या 33. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. चला गेम स्पीडअप करा मित्रांनो. आम्ही वारंवार पुकार तुमच्यापर्यंत दर्शवू. खूप सारे मॅच शेड्यूल आपल्याला इथून मात्र कव्हर करायचं आहे. आजच्या दिवसामध्ये तब्बल 3 कॅमेरे आहेत लाईव्ह टेलिकास्टिंगला च्या मार्फत लाईव्ह टेलिकास्टिंग केलं जातं. हो जबरदस्त क्षेत्ररक्षण. जणू रचला होता तिथे मात्र सापळ्यामध्ये फसला इथून मात्र बॅटर. विकेटचं पतन. फलंदाज बाद. अजितदादा फाउंडेशन टीम कॅप्टन पडाळ टीम कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. अजितदादा फाउंडेशन टीम कॅप्टन. चेंडू संपलेत आतापर्यंत 2. अंतिम एक चेंडूचा खेळ शेष.
विकासला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक अंतिम आणि अंतिम बॉल. लॉकरचा चेंडू. यस, परफेक्टली माने सरांचं आकाशाच्या दिशेनं विकेटचं पतन. षटक संपली. षटक क्रमांक 4 संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे अर्थातच 33. विजयाकरिता 34 34 धावांचा आव्हान समोर ठेवलाय. पाहूयात 34 धावांचा आव्हान इथून मात्र पार होईल का. निखिल विषयकरिता गणेश विषय आणि नितीन विषय यांच्याकडून 500 रुपये रोख पारितोषिक आलाय. यायचंय मी गणेश हे पारितोषिक. निखिल यायचंय पारितोषिक घेण्याकरिता आपण 500 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आलंय. षटक समाप्तीचा इशारा. धावसंख्या 33. विजयाकरिता 34 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. टॉस होताना आपण इथून मात्र पाहणार आहोत. नाणेफेक कक्षातून टॉस केला जातोय. कॉलिंग कोण देणार आहे. तुम्हाला कॉल दिला जाईल आणि टॉस विन होतो इथून मात्र अर्थातच टीम नवापाडा अजितदादा प्रतिष्ठान. आणि सर्वात आधी नाणेफेक विन होऊन त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. आमंत्रित केले गेले पाडाळे संघाला फलंदाजीकरिता. नेक्स्ट मॅच बिग मॅच आपल्याही वेडीला इथून मात्र येताना पाहायला मिळेल. मुरबाड क्रिकेटचा विचार केला तर खूप सारे क्रिकेटर्स याही क्रिकेटने दिलेत. अगदी अनेक वर्ष एका नावाने ही स्पर्धा टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये जर का सर्वात मोठी आपल्याला पाहायला मिळतं कदाचित याच मुरबाडमध्ये. धडाके माफी असावी. आपण जर का बघितलं खूप साऱ्या स्पर्धा आहेत अशा ज्या आपल्याला इथून मात्र याच क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज मात्र अर्थातच दत्तकृपा चषक 2024 प्रथमतः प्रकाश ज्योतातील हे सामने आपण इथून मात्र पाहणार आहोत. चला बॅटर मी विनंती करतोय टीम अर्थातच भाळूक टीम मी विनंती करतोय पण त्वरित आपले बॅटर पाठवून द्यायचे. 30 चेंडू विजयाकरिता 34 धावांचं आव्हान समोर असणार आहे. लावलं जाईल. वेळेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं दयामाया केली जाणार नाहीये. यस पंच आपण वेळेच्या बाबतीत सक्त ताकीद द्यायचे आयोजकांच्या वतीनं ते सर्व अधिकार तुमच्यापर्यंत पोहोचवले गेलेत. 34 34 धावांचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवले गेले. संकेत गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिले गुण डिलिव्हर करण्याकरिता. पहिलाच बॉल टॉस चेंडू आपण इथून मात्र पाहताय. थर्डमॅन रिझनला डीप थर्डमॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. बाउंड्रीच्या दिशेने धाव घेईल. थोडासा वेग मंदावतोय चेंडूचा. त्याचा फायदा घेत चौकार नाही पण धावा तर किती मिळतील 3 आणि 3 धावेने इथं आपले मात्र खातं खुलं करत असताना आता मात्र भाळूक संघ नक्कीच गणेशच्या खात्यामध्ये ऍड होतील या धावा. स्वतःचं वैयक्तिक आणि सांघिकी खातं या 3 धावांनी इथून मात्र ओपन करत असताना आपण इथून मात्र पाहताय. धावसंख्या 3 या अंकावर चांगली सुरुवात आहे आणि चांगली सुरुवात इथून मात्र 3 धाव्याने पूर्ण करत असताना आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज संकेत या षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल उडवले गेले चेंडूला. खूप वेळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये. बाउंड्रीच्या दिशेने धाव घेईल आणि चेंडू निघून जाईल सर्व बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4 धावा. नक्कीच
काही नियम आम्ही तुमच्यापर्यंत पुनश्च एकदा पोचू. जर का आपण बघितलं तर कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये जर का आपण पाहिलं, एक झाड आहे आणि आमचे जिथे कॅमेरामॅन सुद्धा आहेत. जर त्याला लागून चेंडू बाहेर गेला तर षटकार असणार आहे. त्याला लागून टप्पा पडून जर का चेंडू बाहेर गेला तर चौकार असणार आहे. पण जर झाडाला लागून चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहिला तर तुम्हाला रन्स मात्र इथून घ्यायचे आहेत. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय सरळ 4 धावेंकरिता, चौकार 4. जिथे मात्र काळूराम आणि गणेश यांनी मॅच जर का विन करून दिली तर अर्थातच निखिल विषय यांच्याकडून 1000, नितीन विकेश यांच्याकडून 1000 रुपये स्वरूप पारितोषिक. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू निघून जातो बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज, चौकार 4. चेंडू संपतात आतापर्यंत 5 धाव संख्या 16 या अंकावर धावफलक. आव्हान पार करायचंय 34 धावांचं. अटॅक करायला सुरुवात केली आहे गोलंदाज तयार. ओहो हो, यावेळेस पुन्हा एकदा डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होईल शतरक्षकाच्या शार्पनेस द्या ओनली. आणि धावा किती मिळतील तर धावा इथून मात्र मिळतील 2. षटक समाप्तीचा इशारा. 3 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपवले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 या अंकावर धावफलक. पहिले षटक संपलंय. धावसंख्या 18. विजयाकरिता आता मात्र 24 चेंडू आणि या 16 धावांची आवश्यकता असताना यावेळेस चांगला चेंडू आहे. चाणाक्षरीतेने इथे मात्र चेंडूला डिलिव्हर केले गेले असंच म्हणायला हरकत नाहीये. पंकजला आपण इथे मात्र पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता गोलंदाज पंकज तयार. यावेळेस फटका चांगलाय. फुल टॉस चेंडू सर बॅटनं फटका कन्वर्ट होईल. क्षेत्ररक्षक पोहोचेल. कलेक्शन मध्ये बिघाड पाहायला मिळतोय आणि धावा तोपर्यंत कन्वर्ट होत आहेत किती. यस डेफिनेटली धावा इथून मात्र कन्वर्ट होत आहेत या चेंडूवर. त्या म्हणजे अर्थातच धावसंख्या 20 या अंकावर धावफलक. दुहेरी अंकामध्ये जेव्हा ही धावसंख्या प्रवेश करते ना तेव्हा इथे मात्र यस काळूरामच्या प्रत्येक षटकाराकरिता निखिलजी विषयांकडून नितीन विषयांकडून 100 रुपये स्वरूप पारितोषिक. गोलंदाज या नेक्स्ट बॉल बॅक मध्ये जसं आला डायरेक्टली फेकून दिले चेंडूला. बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय चेंडू. हाही सरळ सीमारेषा पार, चौकार 4. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने दिशा देतील. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक पुन्हा एकदा दर्शवत असताना क्षेत्ररक्षण तिथे होतं पॉवरफुल स्ट्रॉंगली. पुन्हा एकदा धावा मिळतील या चेंडूवर 2. 4 चेंडूचा खेळ संपला. धावा संख्या 26-26. गोलंदाज पंकज या नेक्स्ट बॉल. ओहो डॉट बॉल यावेळेस आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. पंच सध्या तरी स्टॅच्यू मध्ये आम्हाला पाहायला मिळाले. सो डेफिनेटली इथून मात्र डॉट बॉलच कदाचित म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. चेंडू संपलेत. 5 अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. पंकज तयार. क्षेत्र अचूक निवडलाय. त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, चौकार 4. षटक संपेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 30.
संपले धावसंख्या 30. चला मग असंच म्हणीन 18 चेंडू आणि विजयाकरिता 4 धावांची आवश्यकता आहे. मग या मॅचची औपचारिकता फक्त आणि फक्त शिल्लक आहे. घाई करायची आहे. क्षेत्र पुन्हा एकदा चांगलाय. संपूर्ण स्वतःला झोकून दिलं. वर्तुळाकार परिस्थितीमध्ये फटका कन्वर्ट केला गेलाय. 2 धावा धावसंख्या 32. विजयाकरिता अजूनही 2 धावेची आवश्यकता आता मात्र भासतीये. स्ट्रोक चांगलाय. चेंडू आला इथे मात्र विजयाचा चौकार. सामना इथे मात्र विजयशी ठरतोय. अर्थातच टीम बाळू संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. अर्थातच गणेश ज्यानं वैयक्तिकरित्या धावा घेतल्या गेल्या